राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा वारसा जतन करण्यासाठी त्यांचं एक भव्य स्मारक आणि संग्रहालय उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत। पण हे संग्रहालय नेमकं कुठं असावं यावरून अजित पवारांचे दोन्ही पुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांच्यात मतमतांतर समोर येत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। मिळालेल्या माहितीनुसार जय पवार यांनी मंगळवारी 10 फेब्रुवारीला मंत्रालयातील सुनेत्रा पवार यांच्या दालनात पक्षाच्या काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। यावेळेस त्यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की अजित पवारांचं संग्रहालय पुणे शहरात करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली। अजित पवारांचं पुणे जिल्हा आणि शहरावर प्रचंड प्रेम होतं, त्यामुळे स्मारक आणि संग्रहालय पुण्यात असावं अशी भूमिका जय पवार यांनी मांडली। पुण्याच्या विकास आराखड्यात आणि शहराचा कायापालट करण्यामध्ये अजित पवारांचं योगदान मोठं आहे। दुसरीकडे पार्थ पवार यांनी याउलट भूमिका घेतल्याचं समजतंय। पार्थ पवारांच्या मते अजित पवारांचं स्मारक आणि संग्रहालय हे त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामतीत असायला हवं। बारामती ही पवारांची ओळख आहे, त्यामुळे त्यांचं स्मारक बारामतीतच व्हावं असा पार्थ पवारांचा आग्रह असल्याची माहिती समोर येते।